आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. एवढी चांगली संधी हातून घालवली नाही पाहिजे दामण्णा. अख्ख्या 2 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. हे पहा धर्मानंद, आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे, आम्ही कोणताही बेकायदेशीर धंदा नाही करणार. वहिनी, काही बेकायदेशीर नाहीये आणि तसंही आपण जे काही करू ते कायद्याच्या चौकटीतच करू. आणि या सौद्यात मला कुठेही कसलं नुकसान दिसत नाहीये. बस फायदाच फायदा दिसतोय मला. दामण्णा, कापसाचा व्यापार काही काळा धंदा नाहीये. यात सगळं काही स्पष्ट आणि कायदेशीर आहे. या सौद्याला नकार देण्याचा अर्थ हा आहे की दारी आलेल्या लक्ष्मीला लाथ मारणं. तू काय म्हणतेस? आपल्याला साईबाबांची परवानगी घेतली पाहिजे. लालसा, लालसा म्हणजे अभिलाषा. मग ती पैशाची असो, जमीन जुमल्याची असो वा स्त्रीची. मनुष्याला सत्याच्या मार्गावरून बाजूला नेते. लालसा मनुष्यामधील कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या क्रोध, अहंकार, अविवेक, स्वार्थ, विश्वासघात, द्वेष यासारख्या भयंकर शक्तींना जागवते आणि मनुष्य या शत्रूंच्या आहारी जाऊन स्वतःच आपल्या विनाशाची वाटचाल करू लागतो. लालसा कधी संपत नाही. तिचा काही अंत नाहीये. ज्याप्रमाणे खारट पाणी पिऊन माणसाची तहान नाही भागत तर वाढत जाते, तशीच लालसा आहे. एक पूर्ण केली तर दुसरी फणा काढून मनाचा दरवाजा जोर जोरात ठोठावू लागते आणि मग अनर्थ होतो. म्हणूनच सांगतो की स्वतःचं अधःपतन थांबवायचं असेल तर ईश्वराच्या भक्तीत लीन व्हा. मग हे चंचल मन बहकणार नाही, कुठल्याही लोभाच्या आमिषाला बळी नाही पडणार. सबका मालिक एक. माझं ऐकशील तर तूही कुणा बाबाकडे जाऊन विचार की अशा परिस्थितीत तुला काय करावं लागेल. कुठल्या बाबाला? स्वामी धर्मानंद बाबा. मला तुझं भविष्य काहीस अंधुक दिसतंय. प्रयत्न तर कर. प्रयत्न? कसला प्रयत्न? आपल्या दादा आणि वहिनींकडून त्यांचा जमीन जुमला आपल्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न. हे काय? वाढग रिकामी. तुझ्या वाईट वेळेत तुला कामी येईल भीक मागण्यासाठी. देवा देवा देवा, अहमदनगरवरून दामवण्णांचं पत्र आलंय. अरे श्यामा, वाचून तर दाखव. श्री माधवराव गुरुजींना दामवण्णांचा नमस्कार. गुरुजी, माझ्या दलालाने कापसाचा व्यापार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यात लाखोंच्या नफ्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की ह्या व्यापारात मला साईबाबांचा आशीर्वाद मिळावा. आपला स्नेहाभिलाषी दामवण्णा. शेठजी वेडा झालाय. कितीही सांगितलं तरीही पैशाच्या मागे वेड्यासारखा धावतोय. त्याला लिही श्यामा की त्याच्याकडे कशाचीही कमी नाहीये, म्हणून त्याने
अर्ध्या भाकरीवरच समाधानी राहून लाखोंच्या चक्रव्यूहापासून दूर राहिलं पाहिजे. सबका मालिक एक. काय साईबाबांनी आपल्याला कापसाचा व्यापार करण्याची आज्ञा दिली? नाही. तरीही गुरुजींनी लिहिलंय, साईबाबांनी सांगितलंय की लाखोंच्या चक्रव्यूहापासून दूर राहा. जे काही आहे त्यातच समाधान माना. गुरुजींनी पुढे लिहिलंय की तरीही तुम्ही स्वतः शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन घ्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. याचा अर्थ अजून संधी आहे धर्मानंद. उर्मिला, मला लाखांचा सौदा आपल्या हातून घालवायचा नाहीये. मी स्वतः शिर्डीला जाऊन साईबाबांना भेटेन. लागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनि वृंदा निसी बासर ध्यावहि गुणगण गावहि जयति सच्चिदानंदा. जयति सच्चिदानंदा, जयति सच्चिदानंदा, जयति सच्चिदानंदा. देवा, दामुअण्णा आले तुमचं दर्शन घ्यायला. माहित आहे श्यामा, सगळं माहित आहे. काय उर्मिला बेटी, आता काही त्रास नाहीये ना? काही त्रास नाहीये बाबा. तुमचा आशीर्वाद सोबत असेल तर कोणत्याही शापाचा प्रभाव पडूच शकत नाही. मी तुमची ऋणी आहे बाबा. तुमच्याच आशीर्वादाने आम्ही दोघं माता पिता होणार आहोत आणि तुमच्याच कृपेने माझ्या बाळाचं त्या शापापासून रक्षण झालं आहे. तुमचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी वेदवचन असेल. आम्ही त्याचं पालन करू. आम्हाला आशीर्वाद द्या बाबा. सदैव सुखी रहा. पण दादा, तू साईबाबांशी त्या कापसाच्या व्यापाराचा विषयच ना काढलास का? का तुम्हाला लाखांचा नफा देणाऱ्या त्या व्यापाराला बंदच करायचंय का? साईबाबांसमोर उर्मिला असं काही बोलली की मी कापसाच्या व्यापाराविषयी बोलायचंच विसरलो. हो, आपण आता जेव्हा कधी द्वारकामाईत जाऊ तेव्हा कापसाच्या व्यापाराबद्दल नक्की विचारेन. पण हो, आता जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते मात्र आपल्या तिघांमध्येच राहिलं पाहिजे. साईबाबांनी जर कापसाचा व्यापार करण्याची परवानगी दिली तर त्यातून जो काही फायदा होईल त्यातला 20% मी साईबाबांना अर्पण करणार. साईनाथ, काय झालं? बाबा, तुम्ही अचानक हसू का लागलात? आम्हालाही सांगा ना बाबा, आम्हीही हसू. हसा हसा हसा, तुम्ही हसा. पण का? हसण्यासाठी कारण तर समजलं पाहिजे ना देवा. श्यामा, तुझा दामू अण्णा त्याच्या नफ्यातले 20% मला देणार आहे. मी त्याला त्या व्यापाराला नकार दिला होता.
आणि जर मी त्या व्यापाराला परवानगी दिली तर लाच म्हणून त्या नफ्यातले 20% देणार आहे. नफ्यातले 20%. गुरुजी, तुम्ही कसे काय आलात? आम्ही तुमचीच वाट पाहत का होतो. मलाही आपल्या नफ्यातले 20% देण्याचं ठरवलं की काय? गुरुजी, 20%ची गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? वहिनी, माझ्या देवाला काहीही सांगायची गरज नाहीये. त्यांना सगळं आपोआप समजतं. तुमच्या बाळाचा बळी घेण्यासाठी कधी कुणाचा शाप आला हे साईबाबांना द्वारिकामाईमध्ये बसल्या बसल्या समजलं. तेव्हा त्यांनी तुमचं रक्षण केलं आणि आज तुम्ही त्यांना 20% लाच देण्याचं बोलताय. अरे, त्यांना हे समजणार नाही का? तुम्ही स्वतःला कोण समजता दामोण्णा? एवढा पैसा आहे तुमच्याकडे की तुम्ही साक्षात ईश्वराला खरेदी कराल. अरे, विसरलात तुम्ही जेव्हा तुम्ही साईबाबांकडे याचक म्हणून आला होतात, पदर पसरून त्यांचा कृपाप्रसाद मागितला होतात आणि आज अचानक दाता बनून माझ्या देवाची झोळी भरू पाहताय. पण गुरुजी, अरे, तू शांत बस दिनकर. तुझ्या दादा वहिनींनी आपली अक्कल अहमदनगर मध्ये गहाण ठेवलीये. म्हणूनच साईबाबांचा अपमान करण्याची हिंमत दाखवतायत. नाही नाही गुरुजी, असा तर आम्ही स्वप्नातही विचार नाही करू शकत. मग ज्या व्यापारासाठी साईबाबांनी अनुमती दिली नाही तीच अनुमती मिळवण्यासाठी तुम्ही साईबाबांना लाच देण्याचा विचार तरी कसा केलात? दामू अण्णा, जितका नफा तू व्यापारात कमवतोस ना, तितका पैसा माझे साईबाबा दररोज आपल्या भक्तांमध्ये वाटतात. समजलास? गुरुजी, माझ्याकडून चूक झाली. माझी चूक झाली गुरुजी, मला माफ करा. अशी चूक पुन्हा करू नका दामू अण्णा. आम्हाला माफ करा गुरुजी. आम्ही पुन्हा अशी चूक कधीही नाही करणार आणि आम्ही बाबांची माफी मागायला त्यांच्या चरणाशी जाऊ. शिरडी में रह कर भी तेरा कण कण में वास है. कोई पास हो के दूर भिक्षाम देही, सबके पास है. भिक्षाम देही. प्राणी पर तेरी ममता है, तुझ में रब जैसी सुखी रहा तू अपने ईश्वरा. पर ले लेता, तू अपने ऊपर ले लेता. जीवों पर आए भिक्षाम देही. साईं श्याम, दुख भंजन तेरो नाम. साईं राम, साईं श्याम, सदा सुखी रहा. तेरो नाम. सुखधाम धनधाम, साईं राम, साईं श्याम. गुणधाम यशधाम, साईं राम, साईं श्याम. हा साईबाबा तर भिकारी आहे. भिक्षा मागून खातो आणि माझे दादा वहिनी याला देव मानतात. साईबाबा, मला माफ करा. तुम्ही दयाळू आहात बाबा, करुणाकर आहात. व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये दामूजींचा संयम निसटला. तुम्ही यांना त्यासाठी माफ करा. प्रयत्न आणि मोह यात फरक आहे उर्मिला बेटी. व्यापार वाढवण्याचा प्रयत्न तर प्रत्येक व्यापारी करतो, पण नफ्याच्या मोहापायी केलेला व्यापार कधी कधी नुकसानीचा सौदा पण बनतो. मोह भले कशाचाही असो दामू अण्णा, चांगला नाही तो. बाबा, आता मी कापसाचा व्यापार नाही करणार. जर तुमचा आशीर्वाद नसेल तर मी कुठलाच व्यापार नाही करणार. मी अर्धी भाकरी खाऊन दिवस काढेन, पण तुमचा आशीर्वाद नाही गमावणार. फक्त तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू द्या बाबा. सबका मालिक एक. भिक्षाम देही. मी अर्ध्या भाकरीत गुजरण नाही करू शकत.
धर्मानंद बरोबर बोलतोय. या साईबाबाच्या भक्तीत तू सगळा व्यापार बंद करून टाकशील, पण मी असं काही होऊ देणार नाही. आता मला होईल तसा तुझा सगळा कारभार माझ्या ताब्यात घ्यावा लागेल. चिंता नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. धर्मानंद तू काय झालं दिनकर? धर्मानंद, माझ्या दादा आणि वहिनीला व्यापार नाही करायचाय तर काय झालं, मी व्यापार करेन. तुला माहिती आहे ना दिनकर, की व्यापारात पैशाची गरज असते, तेही थोडे थोडके नाही तर खूप सारे रुपये. मी लावेन पैसे. आजपर्यंत जेवढे पैसे जमा केले आहेत तेवढे सगळे लावेन. असा व्यापार करेन धर्मानंद की त्यात लाखांचा फायदा होईल. आता नाना येईल. आता नाना येईल. पण बाबा, नानासाहेब आहेत तरी कुठे? कोपरगाव मध्ये सूर्यग्रहण संपण्याची वाट बघतोय तो. जय भगवंत, जय जय. दे दान सुटे ग्रहण, 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 दे दान सुटे ग्रहण. हे तुम्ही काय करताय बाबा? अरे लक्ष्मीची आई, नाना मला दान देतोय. तुम्हाला दान देत आहेत? पण नानासाहेब तर कोपरगावात आहेत. अरे मी पण तर कोपरगावात पोहोचलो आहे म्हाळसापती. दे दान सुटे ग्रहण. पहा पहा, नानाने मला 4 आणे दिलेत. नानावली बघ, श्यामा म्हाळसापती पहा. श्यामा पहा, नानाने मला 4 आणे दिलेत. हा हा 4 आणे दिलेत मला. ऐका 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 ऐका, लखू मारवाडी आलाय, लखू मारवाडी आलाय. बैलाला गोशाळेत सोडून लखू मारवाडी आलाय. काय झालं? तुम्ही सगळ्यांनी मला असा घेरावा का घातलाय? लखू, तू गोंद्याला गोशाळेपर्यंत पोहोचवलं होतंस ना? बयाजी अप्पा, याचसाठी तर तू गोंद्याला माझ्या बरोबर पाठवलं होतंस ना? लखू मारवाडी, गोंड्याने तुला त्रास तर दिला नाही ना? नाही 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 नाही, अजिबात नाही. आणि जेव्हा तू त्याला सोडून निघालास तेव्हा? बयाजी अप्पा, तुम्ही आता गोंद्याला विसरून जायला पाहिजे. बायाजी, गोंद्यावर तुमचा इतका जीव होता, तर मग तुम्ही त्याला शंकराला अर्पण का केलं? तुम्ही चिंता का करताय बयाजी अप्पा? गोशाळेत गोंद्याला काहीही त्रास होणार नाही. हो हो, काहीही त्रास नाही होणार. ऐकलत ना तुम्ही सर्वांनी? लखू मारवाड्याने त्याचं काम केलंय. चला जा 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 जा, आपापल्या घरी जा जा. आपण कुणाला नीट ओळखत देखील नाही, तरीही त्याच्या बोलण्यावर चटकन विश्वास ठेवतो. मुखवटा पाहतो. मुखवट्या मागचा लपलेला त्याचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न देखील आपण नाही करत. तो हसला की आपण त्याच्या हसण्याचा आनंद घेऊ लागतो. आणि आपण एकदाही असा विचार करत नाही की त्याच्या हसण्यामागे काहीतरी कपट पण तर असू शकतं. आपण त्याला आपलं समजून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने आपलं डोकं टेकवतो आणि मग तो निर्दयी होऊन आपली मान कापून टाकतो. मग आपण ब्र पण नाही काढत. डोळे बंद करून मनाच्या दरवाजाला कुलूप लावून कधीही कुणावर विश्वास नका ठेवू.
आणि जर डोळे बंद करून विश्वास ठेवायचाच असेल तर मग त्या ईश्वरावर ठेवा. त्या भगवंताच्या चेहऱ्यावर मुखवटा नसतो. तो कधी कुणाशीही छळ कपट नाही करत. त्याच्या मनात एक आणि मुखात दुसरी गोष्ट कधीही नसते. तुम्ही पथभ्रष्ट नका होऊ. कुणाच्या मुखवट्यावरचे भाव आणि त्याचा अभिनय पाहून त्याच्या बोलण्यात भुलू नका. भुललात तर त्या ईश्वराला भुला. त्याला शरण जा. तुमचं कल्याण होईल. सबका मालिक एक. बायाजी अप्पा, बायाजी अप्पा, बायाजी अप्पा, तिकडे माझे हाल होत आहेत आणि तू सुखाने झोपतोयस. अरे मला कसायच्या दारात बांधलंय. अरे उठ बायाजी, अरे उठ बायाजी, उठ. साईबाबा, 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 साईबाबा. म्हाळसापतीजी, साईबाबा कुठे आहेत? बायाजी अप्पा, आम्ही सगळे सकाळपासून साईनाथांचीच वाट पाहतोय. पण तुम्ही साईबाबांना का शोधताय बायाजी अप्पा? साईबाबा आताच यांच्या स्वप्नात आले होते. काही म्हणाले का ते? हो, ते म्हणाले की माझे तिथे वाईट हाल आहेत आणि इथे तुम्ही सुखाने झोपलात. आणि म्हणाले की त्यांना कसायाच्या घराबाहेर बांधून ठेवलंय. कसायाच्या घराबाहेर? बाबा तर सर्वांना बंधनमुक्त करतात. त्यांना कोण बरं बांधून ठेवू शकतं? गुरुजी बरोबर सांगतायत बायाजी अप्पा. तुला नक्की काहीतरी गैरसमज झालाय. भ्रम नाही. जेव्हापासून साईबाबा माझ्या स्वप्नात आलेत, माझी तर झोपच उडालीये. ते मला असं का म्हटले असतील? साईनाथांनी नक्कीच काहीतरी गूढ बोलून काहीतरी संकेत दिला असणार. पण आपल्याला त्यांच्या संकेताचा अर्थ कसा कळेल म्हाळसापतीजी? ते स्वतः देखील अचानक गायब झालेत. त्या दिवशी जेव्हा मी साईबाबांसाठी खीर घेऊन आले होते तेव्हा साईबाबा म्हणाले की मी तेव्हाच ती खीर खाल्ली होती जेव्हा गोंद्या बैलाला खीर खाऊ घातली. गोंद्या बैल? म्हाळसापतीजी, कसायाच्या दाराच्या समोर माणसाला नाही जनावराला बांधलं जातं. बाबांनी गोंद्याला बैलासाठी तर इशारा नसेल दिला ना? याआधीही साईबाबांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं होतं की त्यांनी सावजीच्या शेतात जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी सावजीने तक्रार केली की गोंद्याने त्याच्या शेताचा सत्यानाश केला. पण गोंद्याला तर आपण गोशाळेत भरती केलं होतं ना? नक्कीच काहीतरी काळबेरा आहे गुरुजी. तो लखू मारवाडी घेऊन गेला होता ना गोंद्याला. मी लगेच त्याला बोलावून घेऊन येतो. हा, गोशाळेतून गोंद्या कसायाच्या घरी कसा जाईल? हे तर लखू मारवाड्यालाच विचारावं लागेल. हो हो, येऊ द्या त्याला. तो तो नाही आहे. तो लखू मारवाडी खरेदी करण्यासाठी ना तो नाशिकला गेलाय. आता काय करायचं? स्वप्नात साईबाबा म्हणत होते की त्यांची वाईट हालत आहे. गुरुजी, माझ्या मते तुम्ही बायाजी अप्पा आणि सगुण सोबत येवल्याला जाऊन एकदा खात्री करून या खरं काय आहे. पाहिलं तुम्ही, ह्या गोशाळेत तुमचा कोणताही बैल भरती झालेला नाही. असं कसं होऊ शकतं? 4 दिवसांपूर्वीच शिर्डीच्या लखू मारवाड्याने माझा गोंद्या नावाचा बैल भरती केला होता. तुम्ही 4 दिवसांचं बोलताय? अहो, मागच्या 1 महिन्यापासून शिर्डीचा कोणताही बैल भरती झालेला नाही. तसंही तुम्ही काही पहिले नाही आहेत. ह्या आधीही असं घडलंय. लोक सांगतात की जनावराला गोशाळेत भरती केलंय आणि ते त्याला विकून टाकतात. विकून टाकतात? कुणाला? कसाई सुलेमानला. अरे मला
कसायच्या दारात बांधलंय. अरे उठ बायाजी, अरे उठ बायाजी उठ. बर तो सुलेमान कसा इथे कुठे राहतो? गोशाळेतून बाहेर पडल्यावर उजवीकडे वळा, तिच्या जवळच कसायाचं घर आहे. पण कसायाने तुमच्या गोंद्या बैलाला कापून टाकलं असेल तर? नाही नाही, गोंद्या त्याच्या घराबाहेर बांधलेला आहे. साईबाबांनी मला स्वप्नात हेच सांगितलं. चला चला लवकर, चला चला. हा चला. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. सुलेमान भाऊ. कोण? बैल विकायला आलात? नाही नाही, आम्ही तर चुकून तुम्हाला विकलेला बैल परत न्यायला आलोय. इथं चूक सुधारण्याची संधी कोणाला मिळते का? 14 रुपयात घेतला होता तो, आजच त्याला कापून माझा मोठा भाऊ त्याला विकायला बाजारात घेऊन गेलाय. अरे बायाजी, नाही बायाजी अप्पा नाही, तुम्ही स्वतःला सावरा. गुरुजी, हा माझ्या गोंद्याचा आवाज आहे. हो गुरुजी, हा माझ्या गोंद्याचा आवाज आहे. माझा गोंद्या मला बोलवतोय. गोंद्या, गोंद्या. हा माझ्या गोंद्याचा आवाज आहे गुरुजी. तो मला बोलवतोय गुरुजी. चला. हा गोंद्या. गोंद्या, 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 गोंद्या माझ्या बाळा, गोंद्या. आत्ता समजलं, म्हणूनच साईबाबा म्हणत होते की त्यांना कसायाच्या घरासमोर बांधून ठेवलंय. हे काय चाललंय? हा माझा गोंद्या आहे आणि मी त्याला न्यायला आलोय. मी 14 रुपये देऊन याला विकत घेतलाय. कुणी विकले याला तुला? शिर्डीच्या लखू मारवाड्याने. लखू? लखू शेठ, तू इथे का आलास? इथे का आलास तू? माझे 14 रुपये घ्यायला आलोय. हे काय बोलतोयस तू सुलेमान भाऊ? मी तुम्हाला गोंद्या बैल 14 रुपयाला विकला होता. काही उधार नव्हते घेतले तुमच्याकडून की जे तुम्ही 14 रुपये मागायला आलात. काय विकलं तुला कुशेट? गोंद्या बैल. परत बोल, काय विकलंस तू? धोकेबाज, गोंद्याला विकणार तू? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती लखू मारवाडी. लखू, केवळ काही रुपयांसाठी तू गोंद्याला विकून टाकलंस? नका गुरुजी, मला माफ करा, मला माफ करा गुरुजी. गुरुजी, या फितुराला पोलिसांच्या ताब्यात द्या. 2-3 महिने तुरुंगाची हवा खाशील तेव्हा ताळ्यावर येशील. नाही माझा पती नाही. तू पापी आहेस, नराधम आहेस, तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. ह्याच्यावर खुनाचा आरोप लावायला हवा. ह्याने आमच्या विश्वासाचा खून केला आहे. ह्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. हो, याला शिक्षा मिळालीच पाहिजे. मला माफ करा. सुखधाम धनधाम, गोंद्या, 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 माझा गोंद्या. भक्तवत्सल दीनबंधू बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम. जाको राखे साइया, मार सके ना कोई.
मांजर डोळे मिटून दूध पिते का? तिला असं वाटतं की सगळ्यांचे डोळे बंद आहेत आणि कुणी तिला पाहत नाहीये. पण हा तिचा गैरसमज आहे. अगदी अशाच प्रकारे जो विश्वासघात करतो, धोका देतो, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा बळी देऊ पाहतो, त्यालाही असंच वाटतं की कुणीही त्याला बघत नाहीये, कुणाचीच त्याच्यावर नजर नाहीये. पण असा अपराध करणाऱ्यांना हे माहित नसतं की ईश्वर सगळीकडे आहे, प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्याला एक नाही हजारो डोळे आहेत, हजारो हात आहे. तो सगळं काही पाहतो, सगळं ऐकतो आणि सगळं जाणतो. ईश्वर अशा लोकांचा न्याय करतो आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षाही देतो. सबका मालिक एक. वैद्य बुवा अरे पडली वैद्य बुवा. आता पाहूया की तो ढोंगी साई काय करतोय ते. वैद्य बुवा अरे काय झालंय मूर्खा? वैद्य बुवा. अरे काय ओरडतो? वैद्य बुवा. अरे राम राम राम. अरे कुणाचं जेवण चोरून आलायस जे लपून बसलायस? काय झालं? अरे वैद्य बुवा, तुम्ही लवकर लपून बसा. अरे सत्यानाश हो तुझा. अरे मी असं काय केलं की जे मी लपून बसू? पोलिसांनी लखू मारवाड्याला पकडून नेलंय. खूप मारलंय त्याला. लोक म्हणतायत की 2 महिन्यांची शिक्षा होईल त्याला. वैद्य बुवा, लखू मारवाड्यानंतर आता तुमचीच पाळी आहे. अरे राम राम राम. बेईमान गाढवा, वाटोळ हो तुझं नालाय का? वैद्य बुवा, द्वारकानाथजींची ज्यांनी साथ दिली त्यांचा महासत्यानाश झालाय. अरे तुला तर. अच्छा थांब, आता मी तुझं राम नाम सत्यच करतो. वैद्य बुवा, करा. थांब तुझं सत्यानाश करतो. ये. लागलं. हे घे. वैद्य बुवा, वैद्य बुवा नका मारू. पकड त्याला. सत्यानाश होऊ दे तुझा. अरे थांब गाढवा, थांब. अरे काय तू मध्ये मध्ये येते. वैद्य बुवा, याचा अर्थ असा आहे की बायाजी अप्पाचा गोंद्या बैल शिर्डीमध्ये परत आलाय. अरे राम राम. भगवान, आता तर तो साई स्वतःचा जय जयकार करूनच थांबेल. अरे हळू बोल. आता तो ढोंगी केवळ जय जयकार नाही करणार तर आरती पण करून घेईल. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा रमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. बायाजी अप्पा, जा. गोंद्या तुझी वाट बघतोय. बाबा, तुमच्या लीलेनेच तर गोंद्याला वाचवलंय. साईनाथ, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही दयाळू आहात बाबा. बेटी, जिथं प्रेम आहे तिथं मी आहे, जिथं भक्ती आहे तिथं मी आहे, जिथं दुसऱ्यांबद्दल मनात प्रेम आहे तिथं मी असतो. जो माणूस जनावरांना देखील प्रेम देतो, सन्मान देतात, मी त्यांच्या सोबत नेहमीच असतो. बाबा,
तुमची कृपादृष्टी अशीच आमच्यावर असू द्या. नमस्कार बाबा. नमस्कार बाबा. काय नाना, तहानेने व्याकुळ झाला होतास ना तू? कसं पाणी पाजलं मी तुला, हा? दे दान सुटे ग्रहण, दे दान सुटे ग्रहण. ग्रहण सुटल्याबरोबर तू मला 4 आणे दान दिलीस. 4 आणे. बर हे सांग, मैनाताई कशी आहे? तुमच्या कृपेने बरी आहे बाबा, सुखी आहे. तिचं कुटुंब तिच्यावर खूप प्रेम करतं. सगळे खूप आदर करतात तिचा आणि खूप जीव पण लावतात. नानी, नाना, तुम्ही अशाच प्रकारे सर्वांचा आदर करा. कुणाचाही अपमान नका करू. मागच्या जन्मीच्या ऋणानुबंधामुळे लोक ह्या जन्मात एकमेकांना भेटतात. जर कुणी तुमच्या दारी आलं तर त्यांना हाकलू नका. कुणी जर काही मागितलं तर ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि जरी त्याची इच्छा पूर्ण करू शकत नसाल किंवा करू इच्छित नसाल तरीही त्याचा अपमान करू नका. प्रेमाने त्याला सांगा की क्षमा कर. तुमचा गुरुपदेश मी सदैव लक्षात ठेवीन बाबा. तुझं कल्याण हो नाना. ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण